श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान वर्सेस साई डेंटल क्लिनिक दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जावे मैदानाच्या आत पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आणि पहिला चेंडू वेगवान. इथे चेंडू डॉट. दिलीप ढगळे मेजर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती. विशाल आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 षटकांचा सामना आहे. इथे जिंकणारा संघ बक्षीस फिरत आहेत. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिळवलाय. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत दिलीप ढगळे मेजर यांचा. तिसरा चेंडू इथे परंतु उजवेष्टीच्या 12चा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. गोविंद गुंड सरात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय. चर्चा चालू आहे. धाबरेकर धावसंख्या 1. एका धावसंख्येने धावफलकाला झालेली सुरुवात अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून इथे सुरुवात होताना जे आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आहे. दोन्ही टीम्स आमने सामने लढतायत. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. इथं दोघांकडून खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा आहेत. 22च्या आलेल्या ह्या 2 धावा आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या आहे 3 धावा. या अगोदरच्या सामन्यात तुम्ही पाहिलंय 1-1, 2-2 धावा किती महत्त्वाच्या ठरल्यात. कारण सामना हा फक्त आणि फक्त 5 धावसंख्येने गमावा लागलाय याच्या अगोदरचा. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि इथे मला वाटतं रिव्ह्यू घेतला आहे वाईडसाठी. डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉल. बॅट्समन शफल झालेला आहे तर स्टेप आउट होऊन निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. त्या प्रकारची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती इथे 5 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत.
5 धावा रिकचे प्रमाण अगदी आपण पाहतोय जे आहेत. दिलीप ढगळे मेचार परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहेत. इथे चेंडूने थोडीशी दिशा बदलली आणि एक धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळते. एका धावसंख्येनंतर धापलगती धावसंख्या जी आहे ती असेल आत्ता 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. विशाल आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिलीप ढगळे मेजर आहेत पहिल्या षटकासाठी. परत एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. इथे जोरदार अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटवरती येऊ शकला नाहीये. धापलगती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आत्ता स्थिर 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे चेंडू का परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब झाले आणि त्याचा फायदा होईल तिथं अगदी आपण पाहतोय. धापलगती धावसंख्या जी आहे ती असेल आत्ता 8 धावा. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलगती धावसंख्या 8 आहे. बिनबाद 8 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाज मार्क आपण पाहू आता. सचिन याला आपण पाहणार आहे. पाहूया सचिन. सचिन पोकळे यावेळेस सचिन इथे इथे मात्र आपण पाहतोय महेशकडून चूक झाली आहे. जीवनदान आहे आणि हे जीवनदान कोणाला मिळालंय? जीवनदान मिळालंय ते इथे सागरला. कारण सागर किती चांगला अडचणीत आणू शकतो हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. अगोदरचा एक सामना आपण पाहिला होता 8 षटकांचा आणि या 8 षटकांच्या लढतीमध्ये आपण श्रीमंत रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीम की फील्डिंग टीम सर? बॅटिंग टीम. तीन पंच अतिशय सुंदर कामकाज निश्चितप्रमाणे या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये राजू डावकर सर आहेत, संतोष भालेराव सर आहेत, गोविंद गुंड सर आहेत. डिसिजन अजूनही पेंडिंग. फेअर डिलिव्हरी.
आणि इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे, त्यामुळे इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. सचिन परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला फलंदाज जर आपण पाहिला स्ट्राईकला विशाल, नॉन ट्रॅकच्या बाजूला सागर, या दोन्ही फलंदाजांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. सचिन, सचिन टू सागर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब झाले. तिथे एक धाव आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आत्ता टोटल स्कोर दुहेरी अंका धावफलक 10 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित असणारी आपली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. राजूर प्रीमियर लीग आपलं या स्पर्धेचं असणारं पर्व 4था आहे, सीझन 4. यावेळेस अगदी आपण पाहतोय किती झपकन चेंडू अंगावरती येताना पाहायला मिळाला आहे. बॅटवरती चेंडू येऊच शकला नाही. निर्धार चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन, परत एकदा आपण पाहतोय महेशच्या हातात चेंडू येत नाहीये. एक झेल सुटला गेला है. आताही अगदी आपण पाहतोय चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. तो क्या करना पड़ेगा अभी महेश को? कुछ नहीं, थोड़ा झुकना पड़ेगा, वहाँ की मिट्टी हुई उठानी पड़ेगी और हाथों को लगानी पड़ेगी. या मातीत खूप मोठी जादू आहे. ही माती एकदा हाताला लागली एक जिद्द आणि चिकाटी निर्माण होते. याचा चेंडू हातामध्ये आलाय. खूप चांगलं कव्हर होताना पाहायला मिळालंय आणि षटकाची होईल इथे समाप्ती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या आहे फक्त 10 धावा. श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान ओनली 10 रन्स इन पॉवर प्ले 2 ओव्हर्स. आणि या षटकात धावा आल्यात फक्त 2 धावा. सचिन याने फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. नवीन आता गोलंदाजी मार्कवरती तेजस याला आपण या ठिकाणी पाहणार आहे. सुंदर वातावरण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 41,000चं रोख बक्षीस निश्चितच अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहे. त्यासाठी योगदान ज्यांच्या माध्यमातून आहे ते सौभाग्यवती जाईबाई सीताराम ढोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, यांच्या माध्यमातून बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळत आहे. यावेळेस सगळी उंची खूप आहे. पायचाही स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, कॉटन बोल्ट आणि पहिली विकेट विशाल बाद. विशालच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर आता बॅटर विशालच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल ज्याने या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेळलेले आहेत. एक विक्रम आहे त्याच्या नावावरती. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. नाव आहे सचिन बेनके. तो या मॅच मध्ये काय करमत करतो आपल्याला पाहिजे. एक मॅच ऑलरेडी यांची 8 षटकांची झालेली आहे. साई डेंटल क्लिनिक वर्सेस श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान. त्यावेळी टॉस साई डेंटल क्लिनिक संघाने जिंकला होता आणि ती एक चांगली धावसंख्या फलंदाजी करत असताना बनवली होती. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं की श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये तिथं पराभव स्वीकारताना पाहायला मिळाला होता. इथे चेंडू अगदी आपण पाहिलाय. अगोदरच्या वेळेस टॉस जिंकला तिथे फलंदाजी घेतली, पण यावेळेस टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तो निर्णय योग्य ठरला. दुसऱ्या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय तो निर्णय अजूनही योग्यच आहे. कारण तिसरं षटक आहे, एक फलंदाज बाद, ओनली
10 रन्स, फक्त 10 धावा आहेत. तेजस तयार आहे, सचिनसाठी मार आहे. इथे फुल टॉस, उस पे बन गया पास और ये 6 रन. षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावर धावसंख्या 16, 16 रन, 16 रन, 16 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावसंख्या उभारावी लागेल. लढायचं असेल, जिंकायचं असेल तर आता मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाहीये. यावेळी थोडासा मिस्टर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय स्वतःशी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. संघाचा संघनायक आहे आणि धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या आहे ती 16 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातल्या यायचे बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन, आणि प्रजासत्ताक दिन आपल्याला साजरा करायचा आहे राजूर प्रीमियर लीगच्या मेगा फायनलच्या माध्यमातून. गर्दी खूप मोठ्या प्रमाणात राहणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट तिथे, आणि एक मोठी विकेट, बिग विकेट, सचिन बेंकेबाद. धक्का क्रमांक 2. अलगत्र चेंडू यात्रा जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय. एक सिंगल इथं आपल्याला जे पाहायला मिळते. आपल्या इकडे पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या 17. षटकाची वेळ समाप्ती. 3 षटकं संपलीत, 2 बाद 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि झेल झालाय. तिसऱ्या आटामध्ये झेल होतोय. फलंदाज होईल बा. सतरा धावा आहेत. एका पाठोपाठ धक्के बसले जात आहेत. तर आता बॅटर अमित. अमित मुंडेची प्रत्येक मॅच मध्ये जागा बदलली गेली बा. पहिल्या मॅचला ओपनर होता, दुसऱ्या मॅचला 1 डाऊन आलाय आणि तिसऱ्या मॅचला आता 5व्या क्रमांकावरती आलाय. पाहूया. अमित वरती आज जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. अमितने जे आतापर्यंत कमवलंय ते काय कमवलंय हे दाखवून देण्याचा क्षण आहे आत्ताचा. अमित काय करतोय? अमित मुठे गोलंदाज आहे. सचिन फुल टॉस आणि चेंडू मिड विकेट, नो बॉल. बीमर चेंडू आणि नो बॉल. झेल तर झाला होता परंतु बीमर होता आणि जीवनदाने अमितला.
फ्री हिटचा चेंडू होता तिथे आपण पाहतोय आणि वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. वाईट बॉल आहे. गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग पण आहे. डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळलाय म्हणून वाईट दिलाय. डोका आणि खांदा याच्यामधून चेंडू गेला असता तर फक्त वॉर्निंग मिळाली असती. आणि या दरम्यान फाईन लेग. कॅच घ्यायचा ना दिदी तिथं. सोन्या चांदीचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय आमचे पुष्कर सोनार साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. इथे चेंडू हवेत आहे. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि धक्का क्रमांक 4. एकोच असं वाटलं गेलं की अमित आता इथे कुठेतरी डाव सावरेल पण तिथेही अमितला परतावा लागले. न्यू बॅटर श्रेयश याला आपण पाहतोय. 4 बाद 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4थं षटक सचिन याच्या रूपाने अजूनही चालू आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस परत एकदा. इथे जीवनदान आणि डिसिजन अजून पेंडिंग आहे. फलंदाज रनआउट. बिमर पण आपण चेक केला. बिमर नाहीये आणि इथे फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळालाय. सागर या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष यांना आपण या ठिकाणी पाहणार आहे. 5वा फलंदाज बाद झालाय.
इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे, परंतु मिड विकेटला अगदी आपण पाहतोय तितक्या वेगाने फटका येताना पाहिलं मिळाला नाही. एक धाव एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 25 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे अगदी आपण पाहतोय धापलकर धावसंख्या जी आहे ती एकूण असेल आता 26. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 5 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे आता सुरू होईल आणि गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्ग तेजस याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया काय करमत करतोय तेजस. यावेळेस झेल झालाय आणि फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर आता बाळा भाऊ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अगोदर एक फटका जो खेळला होता बाळाभाऊने अगोदरच्या मॅचमध्ये अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाने चांगला झेल घेतलाय, पण तोच कॉन्फिडन्समुळे बाळाभाऊंची आता थोडीशी बढती आहे. इथे बाळाभाऊंच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पिंटूभाऊंच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस, SP यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. आमचे तिकडे मेजरांनी कळवलंय 3 चौकार 500 आणि हो हो पहली गेंद पे 6 रन. टाइगर अभी जिंदा है. 6 रन. बाळाभाऊंच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय षटकार आलाय. वातावरण अगदी आपण पाहतोय थोडंसं फ्रेश केलंय बाळाभाऊंच्या षटकाराने. षटकाराच्या रूपाने धावफलक 32. गोलंदाज तयार तेजस. यावेळेस अगदी आपण पाहिलं बॅक पुढे सरकले. धावबाची संधी, क्षेत्ररक्षण खराब झाले. एक धाव आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या 34 धावा. गोलंदाज तयार. फाईन लेगला चेंडू आणि तिथे 2 धावा. 2 धावा डिक्लेअर आहेत. अनुभवाच्या जोरावरती अगदी आपण पाहतोय इथे एक जबरदस्त कामगिरी करतायत. परत एकदा, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल सुटला आणि चौकार आहे. आणि आता चौकार आहे. करतायत जबरदस्त. आज मला असं वाटतंय बाळाभाऊ जिथं लात मारतील तिथं पाणी काढतील. 4 चेंडूत 14 धावा केल्या त्यांनी.
हलक्यातून चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय ढकलला क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल आली, सिंगल चेरपणे अगदी आपण पाहतोय धावफलक 1 पुढे जाईल. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले गेलं 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 41 41. आणि या दरम्यान बाळाभाऊच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचल्या पॉइंटला सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडकलाय चेंडू. तिथे अगदी आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण आहेत. मित्रांनो जर ही फलंदाजी आवडली असेल बाळाभाऊंची तर एकदा जोरदार टाळ्या आपण बाळाभाऊंसाठी वाजूया. बाप रे, इथे डॉक्टर निलेश जेठे साहेबांनी कळवलंय जर षटकार मारला तर 500 रुपये. म्हणजे ऑपोजिट टीमचे असणारे संघ मालक यांच्या वतीने बाळाभाऊंसाठी 500 रुपये. नाही आता 500 पुकारले ते प्रिंटिंग मिस्टेक आहे पण आता आहेत. तुम्ही देताना 100च द्या ना. हा लगातार 3 चक्क्याला 100 आहे का? हा 500 आहेत. त्याचबरोबर सौभाग्यवती जायबाई सीताराम ढोकळ माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यातून सुद्धा 500 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. पण आता 3च चेंडू राहिलेत आणि बाळाभाऊ नॉन ट्रॅकच्या बाजूला आहेत. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक 44 आहे. आणि इथे क्षेत्ररक्षण होऊ शकला नाही. 4 रन चौकार. प्रमाणे अगदी आपण पाहतोय टोटल स्कोर 48 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान चेंडू कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर आणि या षटकार चेरन. एक चेंडू बाकी आहे. धावफलका धावसंख्या 54 आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय करामत होते आपल्याला पाहायचं आहे. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू खेळला गेलाय. 1 धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद. टोटल स्कोर आहे इथे 7-55 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 56 धावा बनवायच्या आहेत.
स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 41,000चं बक्षीस आहे. सौभाग्यवती जायबाई सीताराम ठोकळ माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला द्वितीय क्रमांकासाठी 31,000चं बक्षीस आहे. आदरणीय श्रीकांत भारत कुंडार अतिरिक्त कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ भुसावळ आणि LIC ऑफिसर आदरणीय वसंत कुंडार साहेब. तिसऱ्या क्रमांकासाठी 21,000 आहे. डॉक्टर अतुल रामनाथ आरोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकासाठी अर्थात चौथ्या क्रमांकासाठी 15,000चं बक्षीस आहे. आदरणीय योगेश अशोक खोन अगस्ती स्टील ट्रेडर्स अँड हार्डवेअर पोला स्टीलचे अधिकृत विक्रेते KG रोड चंद्रकांत पेट्रोल पंपा शेजारी राजूर यांच्या वतीने. मोलाचं सहकार्य यांच्या माध्यमातून आहे. सौभाग्यवती जयश्रीताई जालिंदर लामटे मुळा मेडिकल राजूर जनावरांचे औषधे मिळणारे खात्रीशीर मेडिकल स्टोर्स त्याबरोबर तुकारामजी बाळासाहेब सरपंच टिटवी डॉक्टर निलेश देटे साइड डेंटल क्लिनिक राजूर राहुल शुक्ला हॉटेल प्रयागराज राजूर आणि विक्रम शेठ घाटकर भुसार किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पंचावन्न धावा ठिकाणी बनवले गेलेले आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा. चला बॉल द्या पंचांकडे.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला पोचलेत. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. स्ट्राईकला फलंदाज सचिन आहे. गोलंदाज सचिन आहे. नॉन स्ट्राईकच्या बाजूला फलंदाज गोविंद आहे आणि पंच सुद्धा गोविंद आहेत. एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. खाली असेल खाली. हो मेजर सावकाश. पहिल्या चिन्हावरती अगदी आपण पाहिलंय. षटकार निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला आणि दुसरा चेंडू समोरच्या बाजूला. व्हॉट अ कॅच. आणि सुरेख झेल होताना पाहायला मिळालाय. हे चेक केलं जाईल.
जेल झाल्यानंतर त्याच मोमेंटला पाय घसरल्यानंतर त्याचा हात जमिनीला टेकलेला आहे. हा बॉल सहित बॉल टेकला डायरेक्ट. म्हणजे जेल झाला पण तसा जेल झाल्या झाल्या पाय जसा सरक म्हणजे त्याच कंडिशनला जेल घेता पाय जो सरकला होता तो तसाच जमिनीला बॉल त्याने टेकवला स्वतःला बॅलन्स करण्यासाठी. त्यामुळे पंचांनी ते नॉटआउटचा इशारा जो दिलेला आहे आणि ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता. ज्याने आता ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलला फॉलो केलं असेल, लाईक केला असेल, त्याचबरोबर सबस्क्राईब केला असेल तर त्यांना या गोष्टी पाहायला मिळणारच आहे. इथे अगदी आपण मला वाटतंय रन घेतलेली नाही आहे त्यामुळे फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. एक षटकार निश्चितप्रमाणे त्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती जेल तर झाला होता, एफर्ट लागलं गेलं परंतु क्लिअर कॅच होऊ शकला नाही. इथं बिग हिट लॉंगॉनला चेंडू आहे, सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. सचिन वरती सचिनच्या बॅट वरतून अगदी आपण पाहतोय केलं गेलं आक्रमण आहे. सचिन वर्सेस सचिन आहे. सचिन बेनके वर्सेस सचिन पोकळे. सचिन बेनके गोलंदाज आहे आणि आपण पाहतोय इथे सचिन पोकळे इथे फलंदाज आहे. दोन षटकार आलेत. जिंकण्यासाठी धावसंख्या दरम्यान जी बनवायची आहे ती 56. 56चं टार्गेट. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे 2 धावा डिक्लेअर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. यावेळेस उजवष्टीच्या बाराचा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. धाबळका धावसंख्या 15. वरती धापलक आणि या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. जवळपास कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूची दिशा थोडीशी बदलली, गती पण कमी झाली आणि 2 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळतील. या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या आहे 17 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई डेंटल क्लिनिक एक जबरदस्त कामगिरी आणि चांगली सुरुवात सचिन आणि गोविंद या जोडीच्या माध्यमातून होते. खास करून सचिनकडून सातत्याने आक्रमण होते. फुलटास होता, बॅटवरती नाहीये, नशीब बलवत्तर आहे. इथे मात्र चेंडू एस्टनवरती पोहोचला नाही. त्या दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडू आलाय. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. धापलक बिनबाद 17. बिनबाद 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये तर नवीन गोलंदाज मार्कवरती कोण येणार आहे.
आणि स्वतः बाळाभाऊ इथे गोलंदाज मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समोर फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर फलंदाज असेल गोविंद. काय करमत करतोय ते आपल्याला पाहिजे. अनुभव सगळ्यात महत्त्वाचा असतो, जिद्द सगळ्यात महत्त्वाची असते. अनुभव आणि जिद्दीच्या जोरावरती काय काय घडू शकते नवीन सांगण्याची गरज नाहीये. तुमच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरला असेल, तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. याची काय उदाहरणं पाहिजे असतील तर आपण ती देऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे की कधी शाळेमध्ये न गेलेले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करू शकतात. शिक्षण स्वराज्य कसं निर्माण करायचं याचं शिक्षण निश्चितप्रमाणे महाराजांनी घेतलं. जातीय व्यवस्थेमुळे अपमान झालेले भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताची राज्यघटना लिहू शकतात. आईचं प्रेम आणि बापाचं छत्र नसलेला बराक नावाचा एक पोरगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. जिद्द सगळ्यात महत्वाची आहे इथे. आणि तिसरा पंचाकडे निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. पेट्रोल पंपावरती काम करणारा एक मुलगा इथे निर्णय आलाय. OUT आउट. फलंदाज धावबाद. घरटं सोडलं आणि घरावरती बुलडोजर फिरवला. फलंदाज धावबाद. सचिन धावबाद होताना पाहायला मिळालाय. मार्किंग अगदी आपण पाहतोय जे केलं ना फलंदाजांना येण्या जाण्यासाठी अगदी शिस्तप्रिय आहे. जिथं मार्किंग आहे तिथून येणं जाणं आहे. म्हणजे तुमची टीम कुठं बसली आहे हे महत्त्वाचं नाही, कारण तिथून जायला जागा मिळाली पण असती, पण जिथं मार्किंग आहे ना तिथूनच जाणं येणं शिस्त. हे बॅटर मोनू मैदानाच्या आतमध्ये. बाळाभाऊचा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धाबराका धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आत्ता एकूण 18. 55 धावा श्रीमंत अवधूत प्रतिष्ठान संघाने सुरुवातीला बनवलेल्या आहेत, पण इथून पुढे 56 धावसंख्यांचा पाठलाग हा रोखला कसा जातोय हे आपल्याला पाहिजे. तिथे झेला प्रतिम. मोनुबाद 0 बाद. त्या अगोदर एक सामना आम्ही पाहिला ना की त्यावेळेस संघ अडचणीत होता, पण परिस्थितीवरती मात करणारा फलंदाज सचिन बेलकेला आपण पाहिला आणि त्याने अक्षरशः 4 षटकार लागोपाठचे खेळले आणि एक चांगली धावसंख्या उभारली आणि तिथून पुढे संघाने बाजी मारली. इथं आता साई डेंटल क्लिनिक इथे थोड्याशा अडचणीत सापडलाय, पण तिथून पुढे आता आणि कशा प्रकारची कामगिरी करतायत इथून पुढे, कारण परिस्थिती जी आहे ना या परिस्थितीवर तुम्ही मात कशी करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण परिस्थितीला दोष देणारी माणसं आयुष्यामध्ये कधीच प्रगती करू शकत नाही. परिस्थितीवरती मात करता आली पाहिजे, त्याविषयी आपण चर्चा करतोय. यावेळेस अगदी आपण पाहिले ऋषीच्या बॅटमधून चेंडू फायनलला खेळण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा इथे जे मिळणार आहेत. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचलाय. 2 धावा. धाबराका धावसंख्या 20 रन.
56 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. मॅच सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं आहे. गोलंदाज ताईया पंचाच्या डाव्या त्याला पार करून या दरम्यान अगदी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू अक्षरशः खांडून काढलाय. लॉंगअपला चेंडू खेळलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. समाप्तीनंतर धापड करते. धावसंख्या आहे 2 बाद 24. उर्वरित आता 24 चेंडू बाकी आहेत. बनवायचे आहेत 32. 24 चेंडू आणि 32 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. परिस्थितीवरती मात करावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जे आपण 2-3 उदाहरणं पाहिली. कधीही शाळेमध्ये न गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे राज्यघटना लिहितात. आईचं प्रेम आणि बापाचं छत्र नसलेला बराक नावाचा मुलगा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. पेट्रोल पंपावरती काम करणारे एक युवक धीरूभाई अंबानी करोडांचं साम्राज्य उभं करू शकतात. रोजगार हमीवरती काम करणारा एक युवक, नाव त्यांचं RR पाटील, हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होऊ शकतात. फुलटॉस. इथं मात्र समोरच्या बाजूला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय आणि चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. गेला आक्रमण अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 28 झाल्यात. 28 अजूनही बनवायचे आहेत. स्विचिचा फटका आहे आणि तिथे 2 धावा डिक्लेअर आहे. आपल्याला 2 ने पुढे जाईल. 30 वरती अजूनही बनवायच्या 26. कॉलेजसाठी प्रवेश फी नव्हती म्हणून स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून शिक्षण पूर्ण करणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम जगाला एक खूप मोठा संदेश पण देत आहेत आणि राष्ट्रपती पदाची भूमिका मात्र बजावत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. आपल्या धावसंख्या 31 आहे. संतोष स्पर्धेला तयार आहे. 31 वरती आपल्याला 56चा पाठलाग करायचा आहे. जो जिंकेल तो बक्षीस फेरीत, जो पराभूत या स्पर्धेच्या बाहेर आहे. वाइंडिंगला खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा वाईड. लागोपाठचा दुसरा वाईड अगदी आपण पाहतोय आणि धापलकर धावसंख्या आहे 32. 32 वरती धापलक आहे. शांत प्रकारचं वातावरण. इथे वातावरण अशांत कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. यावेळेस बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट येताना पहिल्या वेळा आलाय. निर्धाव आहे. 2 वाईड नंतर डॉट बॉल आलाय. 32 वरती धापलक स्थिर आहे. समीकरण शेवटचे 21 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. 21 चेंडू 24. आणि इथे फाईन लेगला झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु खूप उंची होती चेंडूला. 2 धावा डिक्लेअर आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक 34 वरती आहे. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायचे आहेत 22 धावा. प्रयत्न केले गेले होते झेल घेण्याचे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. फायनलीला खेळण्याचा प्रयत्न
तिथे चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी. आणि इथे फाईन लेगला चेंडू पोहोचला आहे डिक्लेरेशन झोनमध्ये. तिथे येत आहेत तब्बल 2 धावा. षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हर कंप्लीट. धापल्याकर धावा संख्या आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36. 18 चेंडू 20 धावा. 18 चेंडू 20. अजून एक खूप सारी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण एक सुंदर उदाहरण अजूनही देऊ शकतो. परिस्थितीवरती मात करणारी माणसं कशी असू शकतात. एका व्यक्तीने 27 वर्ष तुरुंग भोगला होता. 27 वर्ष. तो 27 वर्ष तुरुंग भोगलेला युवक जगाला शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देतो. नेल्सन मंडेला हे त्याचं नाव आहे. 27 वर्ष तुरुंगात होता पण जगाला प्रेमाचा संदेश त्याने दिलेला आहे. परिस्थितीवरती मात आहे. कुठलीही शारीरिक हालचाल न करणारा मनुष्य जग हलणारं संशोधन निर्माण करतो. नाव स्टीफन हॉकिंग. खूप सारी माणसं आहेत. संन्याशाची पोरं म्हणून समाजाने वाळेत टाकलेले संत ज्ञानेश्वर महाराज हेच महाराज हीच माऊली जगाला ज्ञानेश्वरी शिकवते. यावेळेचा चेंडू डॉट. बाळाभाऊ अतिशय फुल फॉर्ममध्ये. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे मागणे ठरले होते पण तिथून पुढे जे कमबॅक केलंय ना ते बाळाभाऊंचं अतिशय जबरदस्त आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. यावेळेस बॅकफुटला सारखा चेंडू कव्हरला खेळलाय. ढकलला त्या ठिकाणी. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपाडी धापलक करते. धावसंख्या 37 वरती धापलक. शेवटचे 16 चेंडू आता बाकी राहतील. बनवायचे आहेत 19. 16 चेंडू 19. इथे एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. इथे फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अजून एक चेंडू डॉट बॉल आलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. समीकरण 14 चेंडू आणि 19 धावा. आणि या 2 अंकाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे. 19 आणि 14 का ते या चेंडू नंतर सांगतो. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू खेळला गेला. कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौकार आहे. उकाराची रुपाने धापल करती. धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहिलं मध्ये 41 वरती. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. 13 चेंडू 15. 14 आणि 19 याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. 13 चेंडू 15. भाऊ तयार. फाईन निघला चेंडू खेळलाय. चेंडू पाठवलाय अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळणार आहे 2 आणि या 2 धावसंख्येनंतर टोटल स्कोर आहे तो आहे आत्ता 43 आणि आता समीकरण आहे 12 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 12 चेंडू 13. अजूनही या धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 13 धावा. 14-19.
या 2 अंकांनी वेळ लावले त्याचं कारण सांगतो. 19 फेब्रुवारी आणि 14 मे. 14 मे 1657ला पुरंदरच्या गडावरती एका धुरंधरच्या पुढे एका युगंधरचा जन्म झाला. धर्मवीर छत्रपती शंभूराज आहेत. ही 14 तारीख आहे. इथे 12 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. आमच्या स्कोरर आम्हाला कळवतात बाळाभाऊंनी फलंदाजी करत असताना 14 धावा बनवल्या आणि बाळाभाऊंनी 14 धावाच खर्च केल्यात. जेवढ्या बनवल्या तेवढ्याच दिलेल्या आहेत. तुका म्हणे याची दही याची डोळा इथं करायचं आणि इथंच फेडायचं. यावेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धाबलेक वाढला जाईल. धाप्रकाराची धावसंख्या आता 44. 12 चेंडू 12 धावा. परंतु मला वाटतं इथे व्हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 12 चेंडू 12. ऋषीच्या बॅटमधून आगळा वेगळा पद्धत आहे. एखाद्याच्या डोक्यात टपली मारावी असा प्रकारचा एक फटका होता. म्हणजे अशा प्रकारचे फटके तुम्हाला कुठल्या वहीत पुस्तकातून पाहायला मिळणार नाही. असा फटका होता ऋषीच्या बॅटमधून. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला आहे. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच अशी तशी संपणार नाही तितकंच खरं आहे. कारण एक पराभवाची चटका जो बसलाय ना श्रीमंत अवधूत प्रतिष्ठानला, ती पराभवाची चव ज्यांच्यामुळे चाकलेली आहे तो संघ म्हणजे साय डेंटल क्लिनिक आहे. त्यामुळे इथे त्याचा बदला घेतला जाणार का ते आपल्याला पाहिजे. चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिला गेला. एकच धाव. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल तो असेल आता 46. 9 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू 10. मॅच रंगणार आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज मार्क आपण पाहतोय सचिन आहे. आणि इथे आपण पाहतोय नो बॉल. बीमर चेंडू सचिन कडून या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो टाकला गेलाय. बीमर +1 अशा तब्बल 2 धावा. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 48. 9 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू फ्री. राजूर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा गेली 4 वर्ष ठरते. सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री. 9 चेंडू 8. यावेळेस कडेकडे अगदी आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटची मागणी फलंदाजाने केली पण तुम्ही जे नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्हाला कुठेही असा नियम पाहायला मिळणार नाही की फलंदाज पंचाकडे वाईटची मागणी करू शकतो म्हणून. अपील करण्याचा अधिकारच नाहीये. अलाउडच नाहीये फलंदाजाला वाईटची मागणी करण्याची. इथे आपण पाहतोय चेंडूची उंची खूप आहे. स्वतः गोलंदाज आणि इथे अगदी आपण पाहतोय दोघेही समोर आले. कॉल झाला. दोघेही थांबले. कुणी कोणाला कॉल केला नाही. आणि जर हा कॉल 1983च्या वर्ल्ड कप मध्ये जर झाला नसता तर कपिल देव रामलाल निखंज 30 सर्कलच्या बाहेर अगदी उलट धावत पळ जाऊन झेल घेतला. आवाज एकच होता एका मैदानामध्ये माईन 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 हा आवाज होता. हा झेल माझा आहे. आणि इथं अगदी आपण पाहतोय हा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेखा आहे. धावबाची संधी आहे आणि इथे फलंदाज धावबाद.
इथं मॅच मध्ये रंगत येते, मॅच मध्ये रंगत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 7 धावा. 6 गेंदे 7 रन. या 7 धावसंख्येचा पाठलाग कोण रोखणार आणि या 7 धावा रोखणारा गोलंदाज कोण असणार आहे. त्रास, तकलीफ, वेदना ह्या सगळ्या आता दोन्ही टीमला सहन करावे लागणार आहे. नवीन गोलंदाज, आता गोलंदाजी मार्गावरती कोण असेल आपल्याला पाहिजे. खरं म्हणतात ना कि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. हा हुकमी एक्का कोण असेल, तो गोलंदाज कोण असणार आहे ते पाहायचंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक याला आपण पाहणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावा, 6 गेंदे 7 रन. जो जिंकेल तो एलिमिनेटर राऊंड मध्ये. चर्चा चालू आहे. 6 चेंडू 7 बोला. सहा चेंडू 8 पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. सर पहिला चेंडू वाईड आहे. सगळे कॅल्क्युलेशन सांगतो. पहिला चेंडू वाईड, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. पहिलं वाईड नाही, थांबा आहे की नाही. पहिलं वाईड, वाईड आहे बरोबर. झाला आता क्लिअर. क्लिअर झालं का आता की नाही अजून. सिंगल किती आल्यात. तीन सिंगल आल्यात, एक वाईड आणि नो प्लस 1. 6 रन आल्यात का. सचिन सर बरोबर आहे का. सहा चेंडू 7. त्रास होणार आहे ना. मी ते मगाशी एक वाक्य सांगितलं, जिंदगी है तो तकलीफ तो होगी. जिंदगी है तो तकलीफ तो होगी, वरना मरने के बाद जलने का एहसास भी नहीं होता. त्यामुळे इथे या आयुष्यात त्रास आहे. त्यामुळे इथे स्कोरर असू द्या,
लाईव्ह स्ट्रीमिंगचं काम, अंपायर, फलंदाज, गोलंदाज अडचणींना सामोरे जावाच लागणार आहे. इथं अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. इथे इथे वाईट बॉल, इथे वाईट बॉल. एक रिव्ह्यू तर गमावलेला आहे मला वाटतं पहिलाच. इथे वाईट बॉलचा इशारा आहे. आणि आता समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावा. शेवटचे 6 चेंडू. अंपायर्स कॉल. वाईट बॉल. इथे मात्र बिग हिट आणि सामना संपला. आणि साई डेंटल क्लिनिक या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये दाखल. अभिनंदन. थँक्यू डीजे, थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि अगोदरच्या सामन्याच्या मॅच तुमचे शुभाशी देऊ आणि आजचा दिवस संपून टाकू.